एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये ही 2000 वर्षापूर्वी लेणी कशी काय बांधली गेली? याची उत्तरं तुम्हाला फक्त आणि फक्त नाशिकच्या लेणी क्रमांक 1 मध्ये मिळू शकतात. नाशिकमधली लेणी क्रमांक 1 आहे, परंतु ही लेणी अपूर्ण का याची वेगवेगळी कारणमीमांसा केली जाते. की जसं की ह्या पूर्ण दगडाचा जर तुम्ही रंग बघितला तर थोडा भुरकट आहे हा एक भाग. छन्नी हातोडीचे घाव दिसत आहेत, पण ज्या ज्या ठिकाणी रंग बदलला आहे दगडाचा तिथे छन्नी हातोडीची आपल्याला दिशा बदललेल्या दिसत आहेत. कदाचित त्याच्यात पण रंगाचे इतके प्रकार आहेत, म्हणजे दगड हा एक संघ नाही आहे, मिक्स असा दगड असण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे काम तितक्याच चांगल्या दर्जाचं नाही म्हणून त्यांनी ते अपूर्ण ठेवलं असेल. कदाचित दुसरं एक शक्यता आहे की हे बांधण्यासाठी शेवटी अर्थकारण होतं, त्याला फंडिंग कमी झालं असेल म्हणून देखील ही लेणी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. आणि तिसरं कारण यातलं जे मुख्य आयडॉल दिसतो, जी मुख्य मूर्ती प्रतिमा इथे कोरायची होती, कदाचित तीच चुकली गेलेली दिसते, त्यामुळे सुद्धा ती अपूर्ण राहण्याची कारणं सांगितली जातात. अशी 3 महत्त्वाची कारणांमुळे ही लेणी अपूर्ण आहे. परंतु लेणी कशी तयार झाली याचं उत्तर देणारी ही एकमेव लेणी आहे. बरेच लोक ही अपूर्ण आहेत म्हणून न बघता निघून जातात, पण वरून खाली ज्या पद्धतीने ते छन्नी हातोडीने कोरत येत होते, तर त्या छन्नी हातोडीने कोरत येत असताना अशा पद्धतीचे हे बॉक्स तयार करायचे. ओके, हे असे पीस तयार केलेले आहेत दिसतात. आणि हे पीस तयार केले की याला असे 3 बाजूने होल मारले जायचे. त्याच्यामध्ये लाकडं फिट केले जायचे, सागवानाचे, खैराचे वगैरे. त्याच्यात पाणी वगैरे टाकलं तर त्याच्यात तिन्ही बाजूने एक प्रेशर क्रिएट व्हायचं. काही दिवसांनी तो अख्खा पीस निघून यायचा आणि हा दगड परत वापरला जायचा. दगडांचा आकाराचा पीस एक काढला आहे ना, तर तो इथं होत आहे बघा. त्याचे मार्क्स आहेत, तुम्ही इथं सगळीकडे बघू शकता खाली. या पद्धतीने त्याला म्हणजे इथून एक एक असा तो पीस काढला जायचा. तो एक एक पीस यातला निघाला की तो परत उपयोगी यायचा. आणि ह्या त्याच्या खूण आहेत. आणि हे एकमेव महाराष्ट्रातली म्हटलं तरी चालेल ही लेणी आहे की ज्याच्यात आपल्याला हे आपण बघू शकता लेणी कशी जन्माला आली ते. कारण पूर्ण लेणी कुणीही बघू शकतं, आणि ती कशी निर्माण झाली असे प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतात त्याचं उत्तर ह्या लेणीमध्ये मिळतं. म्हणजे ही लोक तंत्राने जेवढे कष्ट करण्यासाठी मेहनती होते तेवढे बुद्धिमान पण होते. म्हणजे हा निघालेला दगडसुद्धा परत वापरता आला पाहिजे.